निमित्त कोण आलते मॅडम आणि काय सांगू? नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, प्लास्टिक सर्जन आहे आणि महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे. आज वाढदिवस जरी असेल तरी वाढदिवस हे आपल्याला माहीत आहे की आपण 1 वर्षाने आपलं वय हे वाढत जातं आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ह्या दिवसेंदिवस वाढत जातात. आणि मला म्हणजे आनंदाने सांगावंसं वाटतं की आपले जे फ्रेंड्स असतात, आपले जे नातेवाईक असतात, त्याचबरोबर आपले जे सहकारी असतात, आपण ज्यांच्याबरोबर कार्यरत असतो, या सगळ्यांच्या बरोबर हा एक खूप आनंदाचा क्षण असतो आणि यामध्ये आपण सगळ्यांशी भेटतो, सगळ्यांशी हितगुज करतो आणि अशा पद्धतीनं केल्यामुळे आपली देवाणघेवाण होते. आणि आज मी दिवसभर सुरुवातीला तर मी देवाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात केली. माझ्या घरच्यांना माझ्या भावांच्या घरी जाऊन भेटून आले आणि मग मी दिवसभर आज माझे सहकारी असतील, माझे सगळे नातेवाईक असतील, सगळ्यांशी भेटले, सगळ्यांशी बोलले आणि अशा पद्धतीनं आजचा दिवस मी साजरा केला. आता दुसरं जर बघायला गेलं की वाढदिवस म्हणलं की मी जसं सांगितलं की 1 वर्षानं तुम्ही मोठे होता आणि तुमचं जे रिस्पॉन्सिबिलिटी असते ती वाढते, पण त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्यांना कसं सहकार्य करायचं आणि तुम्हाला आणखी जास्त प्रकारचं कसं कार्य करता येईल यावर सुद्धा विचार केला जातो. आज आणीबाणीचा दिवस आहे. आज काळा दिवस म्हणून समजला जातो आणि यासाठी आज भारतीय जनता पार्टीनं 3ही विधानसभेमध्ये व्याख्यानं आयोजित केली होती आणि त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून वाढदिवसही साजरा केला आणि आणीबाणी काय होती यावर सुद्धा चर्चासत्र केली. तर अशा पद्धतीनं आजचा हा दिवस आज आमचा साजरा झाला. उपस्थिती कोण होती? उपस्थितीमध्ये माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड होते, त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे होते, महापौर समीरदादा राजूरकर होते, आपल्या महानगरपालिकेचे सभापती अनिल भैया मक्रिये होते आणि आमचे सर्व माझ्या सहकारी म्हणजे माझ्या सर्व महामंत्री महिला मोर्चाच्या सुनीता आवरादे असेल, त्याचबरोबर कविता देशमुख असतील, त्याचबरोबर सर्व मंडळाचे मंडळाध्यक्ष लक्ष्मीताई गायकवाड, या सगळ्या आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी सगळे एकत्र आम्ही जमलो. आणि एवढंच नाही तर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला असल्यामुळे तिथं माझे सर्व प्लास्टिक सर्जरीचे डिपार्टमेंटचे सर्व डॉक्टर्स आणि बाकीचे सहकारी आम्ही अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा केला.